किल्ले शिवनेरीवरती मध्यरात्री चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती। चेंगराचेंगरीमध्ये काही शिवभक्त सुद्धा जखमी झालेत। अरुंद दरवाजामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झालेली आहे। अंबरखाना परिसरातील हत्ती दरवाजा गणेश दरवाजा दरम्यानची ही घटना आहे। गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासन नसल्याची सुद्धा माहिती मिळते। जखमींवरती जुन्नर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परिस्थिती अशी निर्माण झाली का खालून जाणारी जी लाईन आहे तर ती सिंगलला जायला पण जागा ठेवली नाही आणि सगळे वरून 3 ते 4 लाईनी करण्यात आल्या होत्या आणि त्या चेंद्राचेंद्रीमध्ये हे जे झालेत जे मोडले तोडलेत हे सगळं त्यामुळं झालेलं आहे। परिस्थिती अशी निर्माण झाली। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अमोल दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवनेरी सारख्या किल्ल्यावरती गर्दी होते, रायगडावरती सुद्धा राज्याभिषेकाच्या दरम्यान गर्दी होत असते, एक नियोजन असतं गर्दी नियंत्रित करायचं, या नियोजनाचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय शिवनेरीवरती, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की आज 396वी शिवजयंती साजरी होत आहे आणि या शिवजयंतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशातून विविध शिवभक्त खरं तर शिवनेरी किल्ल्यावरती जी जन्मभूमी आहे त्या किल्ले शिवनेरीवरती दाखल होत असतात। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त कुठेतरी कमी पडला का अंबरखाना आणि गणेश दरवाजा या ठिकाणी कुठेतरी मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळत होती आणि त्याच मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झालेली आहे। काही शिवभक्त जखमी झालेले आहे आणि प्राथमिक माहितीनुसार त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची कुठेतरी हाताबाहेर गेलेली परिस्थिती पाहता या ठिकाणी जे जखमी झाले त्यांना मंचर जिल्हा रुग्णालयामध्ये कुठेतरी या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। सिद्धेश, साधारण किती जण जखमी झालेले आहेत अमोल? सिद्धेश, नक्कीच या ठिकाणी संख्या सांगू शकत नाही, परंतु साधारणतः 10 ते 12 लोकांना या ठिकाणी जखमी झालेलं प्राथमिक दृष्ट्या पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या ठिकाणी शिवभक्तांची गर्दी ही खरं तर नियंत्रणात येणं आवश्यक होतं, परंतु तिथे कुठेतरी पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी अपयश पाहायला मिळत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।